सिंगल मी आज ह्या भागात आहे की मालकापूर नगर परिषदेच्या रायनाथ झाडाखालच्या वडापावच्या मेन रस्त्याला इथं आहे आणि हा जो एरिया काळा आहे आणि हा सगळा गजबजलेला एरिया आहे आणि लहान मुलांना येण्या जाण्याचा हा मार्ग आहे. ह्या मार्गातून आज तुम्ही बघितलं तर हा रस्ता आणि एक धोकादायक म्हणजे लहान मुलं शाळेत जाताना आज ही एवढी मोठी 6 फुटाची काठी आहे. आज तुम्ही बघितलं तर ही काठी एखादा मुलगा लहान गेला तर ही बघा किती फळ आहे अजून खाली जे किंबहुना एवढी मोठी की कंप्लेट म्हणजे मी बुडून जाऊन एवढ्या इथवर ही टाकी एवढं मोठं खोली आहे. ह्या नालायक प्रशासनाला दिसत नाही का? एखादा जीव गेल्यानंतर जागा होणार का? आज ही सांडपाणी योजना ह्याच्यावर ढास आहेत. तिथल्या लोकांनी किती साथीचे आजार आल्यात, माणसं मारायला लागल्यात आणि आज ह्या रस्त्याला बघा इकडून रस्ता तिथं कॉर्नरला आहे. चुकून ह्या भागात पाऊस झाला, ह्या भागात पाऊस झाला त्याचा अंदाज पण होणार नाही की मूल गेलंय का नाही किंवा एखादा शाळेचा विद्यार्थी ह्या भागामध्ये. मी आज साहेबांना विनंती करतोय की 2 दिवसाच्या आत त्याचा उशीर केला नाही तर ह्या ठिकाणी मी उद्या किंवा परवा सकाळी इथं जोपर्यंत आपण इथं पाणी करायला येत नाही, इथं कामकाज होत नाही तोपर्यंत ह्या इथं बसणारा एखादं बाळ गेल्यानंतर तुम्ही जागा होणार आहे का? आणि ह्या जागापट्टा या 2 दिवसात काय झाला त्यानं मनुष्यबळचा आपल्या नगर परिषद गुन्हा दाखल करण्याची पण ही करणार मागणी करणार. आता ही इतका धोकादायक आहे. ही 7 फूट असेल मला वाटतं. 6 फूट हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये अनेक मुलं जात असतात येत असतात. एखादा पडल्यानंतर काय? आज मी तुम्हाला विचारा देतोय 2 दिवसाच्या आत काम नाही झालं तर 2 दिवसांनी या खड्ड्याच्या तिथं बसून जोपर्यंत आपण इथं येऊन काम करत नाही तोपर्यंत उठणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.